मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. स्वरा शुभंकरच्या घरी गेल्यानंतर स्वराला मोनिकाच्या विरोधात तिथे खूप मोठा पुरावा सापडणार आहे आणि तो पुरावा दाखवत स्वतः स्वरा ही मल्हारसमोर मोनिकाचा कायमचा पर्दाफाश करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की शुभंकर स्वराला आपल्यासोबत घरी घेऊन जाण्यासाठी मल्हारच्या इथे आलेला असतो. तेव्हा स्वरा खूप रडत असते. मल्हारच आपले खरे बाबा आहेत हे माहिती असूनही मनुका काकू माझ्या बाबांना मारून टाकेन म्हणून आता स्वरा गप्प असते. तर मोनिकाने आपलं सर्व पाप स्वराच्या माथ्यावर मारलेलं असतं. स्वरा आपल्याला सोडून जाणार म्हणून मल्हारची अवस्था तर खूप वाईट झालेली असते. तो स्वरासाठी हंबरडा फोडत रडत असतो. परंतु मल्हारचा देखील आता नाईलाज होतो, कारण शुभंकर आणि स्वराचा DNA मॅच झालेला असतो. कारण तेव्हा मोनिकाने ते रिपोर्टसुद्धा बदलवलेले असतात. आता मात्र स्वराची घर सोडून जाण्याची वेळ आलेली असते. सर्वजण खूप रडत असतात. मल्हार सारखं स्वराच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि विचारतो, स्वरा तू तर खुश असायला हवंस ना, मग अशी रडतीयेस का? कारण आता तुला तुझे खरे बाबा भेटले आहेत ना. त्यावर स्वरा म्हणते, मल्हार गुरुजी, तुम्हाला खरं सांगू का, माझे बाबा मला भेटण्याचा आनंद तुमच्यापासून दूर होण्याच्या दुःखापेक्षा खूप छोटा आहे. मला खूप वाईट वाटत आहे. तुम्हा सर्वांना सोडून जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. म्हणून आता स्वरा मल्हारला घट्ट अशी मिठी मारून रडत असते. त्यावर मल्हार म्हणतो, स्वरा तू माझ्यापासून जास्त दूर जाणार नाहीस. जेव्हा तुला माझी आठवण येईल ना, तेव्हा तू इथे येऊ शकतेस, मला फोन करू शकतेस. तेव्हा मल्हार शुभंकरला म्हणतो की माझ्या पूजेचं फूल मी तुमच्या झोळीत टाकत आहे. त्या फुलाला कधीच असं कोमेजून जाऊ देऊ नकोस. स्वराला जीवापाड जप. त्यावर शुभंकर म्हणतो, हो मल्हार, मी स्वराच्या डोळ्यामध्ये एक अश्रूचा थेंबसुद्धा येऊ देणार नाही. स्वराच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. तू काळजी करू नकोस. म्हणून आता शुभंकर बळजबरीने स्वराला मल्हारच्या हातातून सोडवतो आणि तेथून घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो. परंतु मित्रांनो, पुढे गेल्यानंतर स्वरा पुन्हा पळतच मागे येते आणि ती मल्हारला घट्ट अशी मिठी मारून रडू लागते. तेव्हा स्वरा आणि मल्हारचं ते प्रेम पाहून शुभंकरचा ऊरसुद्धा भरून आलेला असतो. सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. परंतु मोनिकाचा मात्र जळफळाट होत असतो. तेव्हा मूर्ख मोनिका समोर जाते आणि मल्हार स्वराला पुन्हा एकदा वेगळं करते. तर आता शुभंकर स्वराला उचलून घेतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. तेव्हा स्वराला मल्हारसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो. तर इकडे मल्हार स्वरा डोळ्याआड होताच लगेच खाली कोसळतो. मल्हारची ती अवस्था कुणालाच बघवत नसते. विजय त्याला सावरत असतो, तर मल्हार मोठमोठ्याने स्वरा असं म्हणत रडू लागतो. तर इकडे शुभंकर ढोल ताशांच्या आवाजामध्ये स्वराचं त्याच्या घरी स्वागत करतो. तो स्वरासाठी खूप खुश असतो. स्वराची रूम त्याने छान सजवलेली असते. तेव्हा स्वरा विचारते, ही रूम कुणाची आहे? त्यावर शुभंकर सांगतो, तुझीच आहे. तेव्हा स्वराच्या तोंडून शुभंकरसाठी बाबा हा शब्द निघत नसतो. ती शुभंकर समोर फक्त आणि फक्त मल्हारचे गुणगान गात असते आणि ते पाहून शुभंकरला तर मोठा धक्काच बसतो. तेव्हा स्वराला जाणून घ्यायचं असतं की शुभंकरची गर्लफ्रेंड नक्की कोण होती, कारण काहीही करून स्वराला तिच्या खऱ्या बाबांकडे जायचं असतं आणि त्यासाठी तिला एक भक्कम पुरावासुद्धा हवा असतो. ती शुभंकरला विचारते, बाबा, एवढं मोठं घर आहे तुमचं, मग तुम्ही माझ्या आईचा एकही फोटो या घरात का नाही लावला? तुम्ही तर माझ्या आईवर जीवापाड प्रेम करत होतात ना, मग तिला तेव्हा असं वाऱ्यावर का सोडून दिलं होतं? मला माझ्या आईचा फोटो दाखवा, असं ती शुभंकरला म्हणत असते. तेव्हा ते ऐकून शुभंकरच्या पायाखालची जमीनच हादरते. तो म्हणतो, बाळा, जे काही झालं ना ते आता विसरून जा. तुझा बाबा तर तुझ्यासोबत आहे ना. तेव्हा स्वरा विचारते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? मी माझ्या आईला विसरून जाऊ? तुम्ही आईला विसरलात का? तर आता स्वराचे ती बोलणी ऐकून शुभंकर मनाशीच म्हणतो, आता मी स्वराला कसं समजावू की तिची खरी आई इथेच आहे, पण मी तिला नाही सांगू शकत की मोनिकाच तुझी खरी आई आहे म्हणून.
तेव्हा स्वरा पुन्हा विचारते, बाबा तुम्ही माझ्या आईवर कधी खरं प्रेम केलं होतं का? त्यावर शुभंकर सांगतो, तुझी आई सोडून मी कधीच कुणावर प्रेम केलं नाही आणि आजही मी फक्त आणि फक्त तिच्यासाठीच जगत आहे. तेव्हा स्वरा मुद्दामच पुरावा मिळवण्यासाठी शुभंकरला खूप सारे प्रश्न विचारत असते. शुभंकर म्हणतो, स्वरा बाळा मला माफ कर, मी खूप दिवस तुझ्यापासून दूर होतो. परंतु आता माझ्या या काळजाच्या तुकड्याला मी कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, हे माझं तुला प्रॉमिस आहे. त्यानंतर शुभंकर स्वराच्या डोक्यावर हात ठेवत मनाशीच म्हणतो, इतकी वर्ष तुला बाबांचं प्रेम मिळालं नाही, परंतु आता मी तुला तुझ्या आईच्या प्रेमापासून दूर ठेवू शकणार नाही. स्वरा मी तुला वचन देतो, तुझी आई मोनिका आता लवकरच आपल्यासोबत या घरात असेल आणि मग आपलं हे कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण होणार. तेव्हा आता शुभंकर मोनिकाला घरी घेऊन येण्याचं ठरवतो आणि तिचं भांडं सर्वांसमोर फोडणारही असतो. तर इकडे मल्हारच्या तोंडात सारखं स्वराचं नाव असतं. तेव्हा तो पिहूला सुद्धा स्वराच म्हणत असतो. ते पाहून मोनिका चिडते, तर पिहू रुसून बसलेली असते. तेव्हा मोनिका म्हणते, मल्हार स्वराला विसरून तुला तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जायलाच हवं. स्वरासाठी तू पिहूसोबत अन्याय नाही करू शकत. तर इकडे शुभंकरने स्वरासाठी पंचपक्वान्नाचं जेवण मागवलेलं असतं, परंतु स्वराचं जेवणाकडे लक्ष नसतं. तिला मल्हारची खूप आठवण येत असते. ती विचार करते, माझ्या बाबांनी काही खाल्लं असेल का? मला माहिती आहे त्यांनाही माझ्याशिवाय तिकडे करमत नसणार, त्यांनी काही खाल्लंही नसणार. शुभंकर विचारतो, स्वरा बाळा काय झालं, तू कसला विचार करत आहेस? त्यावर स्वरा म्हणते, मला मल्हार गुरुजींची खूप आठवण येत आहे, काळजी वाटत आहे, मी त्यांना एक फोन करू शकते का? तेव्हा ठीक आहे असं म्हणत शुभंकर लगेच स्वराकडे फोन देतो. तेव्हा स्वरा मल्हारला फोन करते, परंतु मल्हारचं त्याच्या फोनकडे लक्ष नसतं. स्वराचा फोटो हातात घेऊन तो रडत असतो. तर इकडे स्वरा खूप अस्वस्थ झालेली असते. शुभंकर तिला हसवण्यासाठी स्वरासमोर मस्त डान्स करत असतो, परंतु तरीही स्वराला शुभंकरमध्ये मल्हारच दिसत असतो. ती मोठ्यानेच ओढून म्हणते, मल्हार बाबा तुम्ही इथे? आणि ते ऐकून शुभंकरला खूप वाईट वाटत असतं की अजूनही स्वराला फक्त आणि फक्त मल्हारच दिसत आहे. ती मल्हारवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते. त्यानंतर रात्री स्वराला झोप लागत नसते. तेव्हा मल्हार तिच्यासाठी अंगाई गीत गात असल्याचा स्वराला भास होतो. तेव्हा मल्हारच्या आवाजाच्या दिशेने स्वरा बाहेर जाऊ लागते आणि पुन्हा एकदा तिच्या लक्षात येतं की हा सगळा तर माझा भास आहे. त्यानंतर आता स्वराला मल्हारची खूप आठवण येत असते आणि ते सर्व शुभंकरच्या लक्षात येतं. त्याच वेळेला शुभंकरला मल्हारचा फोन येतो. गणपती विसर्जनासाठी तू स्वराला घरी घेऊन येशील का, असं तो विचारतो. त्यावर आता शुभंकरसुद्धा लगेच होकार देतो. तर ते ऐकून स्वरासुद्धा खूप खुश झालेली असते, परंतु मोनिकाचा मात्र जळफळाट होत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शुभंकर हा स्वराला घेऊन गणपती विसर्जनासाठी मल्हारच्या घरी पुन्हा घेऊन आलेला असतो. स्वराला पाहून सर्वजण खुश होतात. तेव्हा स्वरा ही निरंजन मामांना सांगते की शुभंकरच्या गर्लफ्रेंडचं काहीतरी सिक्रेट आहे आणि म्हणूनच तो तिचा फोटोसुद्धा मला दाखवायला तयार नाही. तेव्हा आता मामा आणि स्वरा काहीतरी मोठा धमाका करणार असतात. तर आता स्वराचा पुढील प्लॅन काय असणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.